नमस्ते, मी स्नेहल घरपणकर. एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. एका सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेचा मृतदेह तलावात सापडतो, पण तिच्यासोबत असलेली देवीची मूर्ती मात्र गायब असते. मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी ती महिला मंदिरात जाते. अंगावर कपडे नसल्याच्या अवस्थेत देवीची मूर्ती उचलते आणि थेट तलावात उडी मारते. नेमकं हे आत्महत्येचं प्रकरण आहे काय, की यामागे आणखी काही गूढ दडलं आहे? पहा एसपी9 पोलीस क्राईम डायरी मध्ये. ही घटना हैदराबाद मधील मृत महिलेचं नाव तेजस्विनी असल्याची माहिती समोर आली आहे. ती व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनियर होती. प्राथमिक तपासानुसार घटनेच्या दिवशी तेजस्विनी एका मंदिरात गेली. पोलिसांच्या माहितीनुसार ती अत्यंत असामान्य अवस्थेत मंदिरात पोहोचली आणि तेथून अम्मावारू देवीची मूर्ती उचलून बाहेर पडली. त्यानंतर ती जवळच्या तलावाकडे गेली. काही वेळानंतर तलावातून तिचा मृतदेह सापडला, मात्र तिच्यासोबत असलेली देवीची मूर्ती अद्याप सापडलेली नाही. याच कारणामुळे संपूर्ण प्रकरण अधिक गूढ बनलं आहे. मृत्यूच्या तपासात सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणून आता त्या देवीच्या मूर्तीकडे पाहिलं जात आहे. मूर्ती शोधण्यासाठी पोलिसांनी आपत्ती प्रतिसाद पथकाची मदत घेतली आहे. बोटी, विशेष उपकरणे आणि प्रशिक्षित पथकाच्या मदतीने तलावात शोध मोहीम सुरू आहे. पोलिसांचा विश्वास आहे की मूर्ती सापडल्यास घटनेपूर्वीचा घटनाक्रम अधिक स्पष्ट होऊ शकतो. सध्या मात्र या संदर्भात कोणताही अंतिम निष्कर्ष समोर आलेला नाही. घटनास्थळावरून पोलिसांना एक पत्रही मिळाल्याची माहिती आहे. त्या पत्रातील मजकुरांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. याशिवाय पोलिसांनी तेजस्विनीच्या आईची चौकशी केली आहे. तिच्या मोबाईल मधील माहिती, कॉल डिटेल्स, बँक व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि डिजिटल पुरावे या सर्वांचा तपास सुरू आहे. या टप्प्यावर पोलिसांनी कोणतीही शक्यता नाकारलेली नाही. तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. तेजस्विनी ज्या घरात राहत होती त्या घराचे दिवसाचे भाडे सुमारे 3,500 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे महिन्याचे भाडे जवळपास 1,00,000 रुपयांच्या आसपास. एका सॉफ्टवेअर इंजिनियरने एवढ्या महागड्या घरात राहण्याचं कारण काय, हा प्रश्नही तपासाचा भाग बनला आहे. याच इमारतीचे वरचे मजले लॉज सारखे वापरले जात असल्याची माहितीही समोर आलेली आहे. या परिसरातील व्यक्तीचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. सध्या तपास यंत्रणा प्रत्येक बाजूने पुरावे गोळा करत आहे. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शीचे जबाब, मोबाईल लोकेशन, आर्थिक व्यवहार आणि फॉरेन्सिक तपास या सर्वांचा अभ्यास घेऊन पोलीस सत्य शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला असला तरी तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही कारणावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकरणात सोशल मीडियावर अफवा किंवा अप्रामाणिक दावे सत्य मानू नयेत. तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवणे योग्य नाही. अधिकृत तपास अहवाल आणि पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीलाच प्राधान्य द्यावे. तेजस्विनीच्या मृत्यूमागचं खरं कारण काय? देवीची मूर्ती सापडल्यावर तपासाला नवं वळण मिळेल का? सुसाईड नोट मध्ये नेमकं काय लिहिलं आहे? महागड्या घराचं रहस्य काय? या सर्व प्रश्नांची उत्तर पोलीस तपासानंतरच स्पष्ट होतील. तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मी स्नेहल आणि पाहत रहा एसपी9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी. धन्यवाद.